नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की एम्समध्ये नर्सिंग ऑफिसर होण्यासाठी भरती प्रक्रियेची एक नोटिफिकेशन आलं आहे आणि या भरती प्रक्रियेच्या नोटिफिकेशननुसार नवीन भरती होणार आहे एम्समध्ये 2026मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जे एम्स आहे या एम्समध्ये नॉरसेट एक्झाम होणार आहे। त्याचं नोटिफिकेशन 2026चं आलं आहे आणि या नॉरसेट एक्झामच्या भरती प्रक्रियेमध्ये जे एक्झाम आहे, नॉरसेट म्हणजे काय, नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट, तर ती कंडक्ट केली जाणार आहे एम्स नवी दिल्ली यांच्याद्वारे। पोस्ट आहे नर्सिंग ऑफिसर आणि पे स्केल आहे त्याचा 7th ग्रुप बी। तर याचे जे काही इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत किंवा इम्पॉर्टंट डेट्स आहेत, त्या इम्पॉर्टंट इव्हेंट्स आणि डेट्सनुसार ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहे, म्हणजे चालू झालेलं आहे 24 जुलै 2026ला। लास्ट डेट आहे त्याची, लास्ट डेट जी आहे ती लास्ट डेट आहे 23 ऑगस्ट 2026 रोजी 5 PM पर्यंत आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस आहे ती 24 ऑगस्टपर्यंत आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर एक्झामसाठी इंटिमेशन 3 सप्टेंबरला भेटणार आहे। ॲडमिट कार्ड जे आहे 9 सप्टेंबरला भेटणार आहे। त्यानंतर ही जी एक्झाम आहे ती 2 स्टेजमध्ये होते महत्त्वाच्या। पहिली स्टेज आहे प्रिलिम्स आणि मेन्स आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असतो। तर 12 सप्टेंबर रोजी मेन्स प्रिलिम होणार आहे आणि 30 सप्टेंबर रोजी मेन्स एक्झाम होणार आहे। या प्रिलिम आणि मेन्स या दोन्ही परीक्षेचा सिलेबससुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे विद्यार्थी मित्रांनो। तर त्यामध्ये जे काही कोण यासाठी फॉर्म भरू शकतं, तर ज्यांचे BSc नर्सिंग झालेलं आहे, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन पाहिजे स्टेट नर्सिंग काउन्सिल इंडियन नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन यासाठी आवश्यक असणार आहे। त्यानंतर ऑप्शन 2मध्ये नर्सिंग डिप्लोमा रजिस्ट्रेशन असलं पाहिजे स्टेट आणि इंडियन नर्सिंग काउन्सिलचे, आणि त्याचबरोबर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे 50 बेड हॉस्पिटलमध्ये काम केलेल्याचा। त्याचबरोबर याच्यासाठी जे एज लिमिट आहे ते एज लिमिट 18 ते 30 वर्ष आहे आणि एज रिलॅक्सेशन ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार काही एज रिलॅक्सेशन पण विद्यार्थ्यांना मिळत असतं। त्यानंतर पुढचा घटक आहे फीसमध्ये ॲप्लिकेशन फीस। तर या ॲप्लिकेशन फीसमध्ये OBC जे आहे जनरल आणि OBCला 3,000 रुपये फीस आहे। SC आणि ST EWSला 2,500 रुपये फीस आहे। त्यानंतर PWBDला कसल्याही प्रकारची फीस नाही, एक्सेप्टेड आहे। त्यानंतर आता या परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे, या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बघा, जे प्रिलिम एक्झाम आहे त्या प्रिलिम एक्झाममध्ये 100 क्वेश्चन असणार आहेत, 90 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे, 80 क्वेश्चन हे नर्सिंगचे असणार आहेत, 20 क्वेश्चन हे जनरल नॉलेज आणि ॲप्टिट्यूडचे असणार आहेत। निगेटिव्ह मार्किंग पण या परीक्षेमध्ये असते, निगेटिव्ह मार्किंग असते 1/3, म्हणजे 3 प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मार्क्स आपले काय जाणार आहेत। तर अशा स्वरूपाचे निगेटिव्ह मार्किंगसुद्धा या परीक्षेमध्ये असणार आहे। त्यानंतर पुढचा घटक आहे मेन्स एक्झाम। या मेन्स एक्झाम ही 160 नर्सिंग MCQs असणार आहेत, त्यासाठी 180 मिनिट इतका वेळ असणार आहे, यासाठी सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे। आता फायनल मेरिट इज प्रिपेअर ओनली फ्रॉम सेकंड स्टेज। फर्स्ट स्टेजमध्ये जे प्रिलिम होती त्या प्रिलिमचे मार्क्स मेन किंवा फायनल मेरिट लिस्ट लागताना येणार नाहीत, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे। प्रिलिम हे क्वालिफिकेशन स्वरूपाची एक्झाम असणार आहे। मेन्सचेच मार्क आपल्याला फायनल मेरिट किंवा आपल्या सिलेक्शनसाठी आवश्यक असणार आहेत आणि त्याचे MCQs आहेत 160 मिनिट आहेत 180। तर अशा स्वरूपाचे आपल्याला परीक्षेचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। बघा सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, त्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन, त्यानंतर स्टेज 1 क्वालिफिकेशन, स्टेज 2 मेरिट लिस्ट आणि चॉईस फिल करायचं तुम्हाला। जे वेगवेगळे नॉरसेट कॉलेजेस आहेत किंवा वेगवेगळे एम्स मेडिकल कॉलेजेस आहेत त्या ठिकाणची चॉईस फिल करण्याचं ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, त्यानंतर आपल्याला फायनली अपॉइंटमेंट येणार आहे। त्यानंतर पुढचा घटक आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला काय असणार आहेत या फॉर्म भरण्यासाठी रिक्वायर असणार आहेत। त्यामध्ये एज्युकेशन सर्टिफिकेट, नर्सिंग काउन्सिलचे रजिस्ट्रेशन, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जर अप्लाय असेल तर GNM विद्यार्थ्यासाठी एक्सपिरियन्स लागणार आहे। GNM विद्यार्थ्यासाठी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट
लागणार आहे. त्यानंतर कॅटेगरीमध्ये SC ST OBC EWS PW BD जे कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट लागणार आहे. गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर त्याची NOC लागणार आहे आणि आयडेंटिटी प्रूफ लागणार आहे, फोटो आणि सिग्नेचर इत्यादी डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. त्यानंतर कोणत्या कोणत्या मेडिकल कॉलेजेसमध्ये आपल्याला पार्टिसिपेट करणार आहे त्यामध्ये नवी दिल्ली असेल, नागपूर असेल, भोपाळ असेल, भुवनेश्वर असेल, रायपूर असेल, पटना, ऋषिकेश, भटिंडा, कल्याणी, गोरखपूर असे जे काही वेगवेगळे मेडिकल कॉलेजेस आहेत इत्यादी सर्व मेडिकल कॉलेजेस यामध्ये पार्टिसिपेट करत आहेत किंवा इत्यादी मेडिकल कॉलेजेसमध्ये अपॉइंटमेंट भेटू शकतं. आता प्रिपरेशन आपण प्रिपरेशन कसं करायचं किंवा कशा पद्धतीनं करायला हवं त्यामध्ये फोकस प्रायमरीली मेडिकल सर्जिकल आणि फार्माकोलॉजी या 2 घटकावर जास्त फोकस करावं लागेल. प्रॅक्टिस करावं लागेल. डेली 100 ते 150 क्वेश्चन्स आपल्याला डेली प्रॅक्टिस करावं लागतील आणि नॉर्सेटचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जे आहेत ते आपल्याला काय करावं लागेल पाहावं लागतील की ज्याद्वारे आपल्याला क्वेश्चनचं स्वरूप आपल्याला लक्षात येईल आणि प्रश्न आपल्याला सोडवता येतील. त्यानंतर वीकली मॉक टेस्ट सोडवावी लागेल. त्यानंतर शॉर्ट नोट्स ड्युरिंग फायनल मंथच्या दरम्यान आपल्याला सोडवण्यासाठी घ्यावं लागेल. त्यानंतर एम्स हायली ॲक्युरसी बिकॉज निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळं ॲक्युरसी आपली जितकी असेल तितकं त्याला महत्त्व असणार आहे. बघा याचं जे काही लर्निंग आहे त्यामध्ये रीड नोटिफिकेशन, त्यानंतर अप्लाय ऑनलाईन डॉक्युमेंट आणि पे फीस 100 स्टेजची MCQs क्वालिफिकेशन असणार आहे. सेकंड स्टेजमध्ये 160 MCQs त्याच्यातून मेरिट ठरणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, त्यानंतर अपॉइंटमेंट असेल आणि प्रिफरन्स असेल. तर इत्यादी सर्व घटक आपल्याला काय करायचे आहेत, इत्यादी सर्व प्रोसेस आपल्याला काय करावं लागेल फॉलो करावं लागेल. त्यामध्ये सब्जेक्ट आपण कशा पद्धतीने अभ्यास करू शकतो. सगळ्यात जास्त वेटेज असणार आहे मेडिकल सर्जिकल, फार्माकोलॉजी असेल, फंडामेंटल ऑफ नर्सिंग असेल, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग असेल, ऑब्स्ट्रिक आणि गायनेक असेल, पिडॅट्रिक असेल, मेंटल हेल्थ असेल, ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी असेल. ह्या सर्व घटकाच्या संदर्भातील क्वेश्चन्स आपल्याला काय आपल्याला येणार आहेत. आता परीक्षा तर आली आहे, मग त्यासाठी आपल्याला एक स्टडी प्लॅन करावा लागेल. त्यामध्ये दररोज स्टडी कॉन्सेप्टमध्ये 3 आवर्स कॉन्सेप्ट, 2 आवर्समध्ये MCQ सोडवता येतील आणि 1 आवर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सोडवता येतील आणि 1 आवरमध्ये रिव्हिजन करायचं आणि 1 आवरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे काही मॉक टेस्ट आहे त्या मॉक टेस्टची प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून आपलं जे काही फॉलो करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला जावं लागेल आणि या पद्धतीनं आपण गेल्याच्यानंतर आपल्याला या परीक्षेमध्ये सक्सेस मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.